हाय हॅलो सगळ्यांना. नमस्कार आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, तर मी सगळ्यात आधी तुम्हाला माझी ओळख करून देते. माझं नाव स्वाती आहे आणि मी पुण्याला राहते. मी एक हाऊसवाईफ आहे आणि ही माझी क्रिश आहे. ही छोटी मुलगी सगळ्यात माझी 3 नंबरची. आणि मला 3 मुली आहेत. एक आता शाळेत गेलेली, 2 घरी आहे, एक तर माझ्या मांडीवरच आहे. बघू शकता तुम्ही. क्रिशू, तर हिचं नाव क्रिश आहे. हाय कर बाबे. हाय. तर माझी क्रिशा कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना डेली ब्लॉग मिळतील. आणि मी तसं आता शॉर्ट व्हिडिओ तर टाकतेच, पण लॉंग व्हिडिओ काय अजून बनवायला मी सुरुवात नाही केलेली. आता म्हटलं चला बनवावं. आणि माझं जर काय चुकलं असेल तर तेही मला कमेंट करून सांगा. आणि अजून हां, मला शॉर्ट व्हिडिओवर छान कमेंट आल्या, 2-3च आल्या, पण छान वाटलं की म्हणजे माझ्या क्रिशासाठी. आणि अशा 1-2 आल्या होत्या, परत ती आजारी होती ना, तेल वगैरे लावलं त्याच्यावर पण आल्या होत्या. तर असंच तुमचा सपोर्ट असू द्या ताईंनो. आणि काय चुकत असेल माझं तर मला तेही सांगा तुम्ही. मी म्हणजे सुधरवून घेईन माझी चूक. आणि आता मी माझ्या कामाला सुरुवात करते. तसं तर अर्धे कामं माझे झालेलेच आहे, कारण मी ते माझ्या लक्षातच नाही ना आडवा कॅमेरा धरायचा. मी तो उभाच म्हणजे शूट केलं होतं ना, तर लॉंग व्हिडिओ बनवण्यासाठी आडवा कॅमेरा धरावा लागतो. आता मी नवीन असल्यामुळे माझ्या नाही लक्षात राहिलं. तर म्हटलं चला मग आता जेवढं आहे तेवढं तुम्हाला मी दाखवते. तर व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत बघा. तर मी ना इथं माझ्या कामालाही सुरुवात केलेली आणि जे काय राहिलेलं आहे ना माझ्याबद्दल मी तुम्हाला ते पण माहिती सांगते बरं का माझी. तर मी इकडं असं आता स्वयंपाक वगैरे करून सगळं स्वच्छ करायला लागलेलेच होते, गॅस वगैरे. आणि ते 1-2 दिवसाला नाही भिंती वगैरे घासल्यानंतर खूपच घाण होऊन जातं ना, एकदम तेलकट वगैरे होऊन जातं ना, मग ते सारखं असं धुवायलाच लागतं. माझी क्रिशा झोपलेली होती ना, मग म्हटलं चला वेळ पण होता तर असं स्वच्छ करून घेत होते ना सगळं. आणि ना माझं माहेर आहे ना बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं आणि माझं सासर जळगावला आहे. जळगाव खानदेशमध्ये आहे. आणि मी अशी आता पुण्याला राहते आणि आता म्हणजे परमनंट पुण्यालाच राहणार आहे. याच्या अगोदर माझं म्हणजे भाड्याच्याच घरात राहत होते ना, पण आता देवाचीच कृपा म्हणायची. खरंच देवानीच आता मला म्हणजे स्वतःचं घर दिलेलं आहे. मला वाटतच नव्हतं की माझं कधी स्वतःचं घर होईल, पण झालं. ते महादेवाचीच कृपा म्हणायचं. आणि मग असं इकडं आता मी हे सगळं स्वच्छ करत होते. आणि माझी एक मुलगी 6वीमध्ये, एक 1लीमध्ये आणि आता एक 6 महिन्याची पूर्ण होणार आहे. तर माझी क्रिशा आता 6 महिन्याची 4 तारखेला कंप्लीट पूर्ण होईल. तुम्ही मला माझ्या यूट्यूबच्या जर्नीमध्ये प्लीज सपोर्ट करा आणि माझ्या क्रिशालाही कंटिन्यू बघत राहावा. ती तर डेली ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणारच आहे. आणि खरं तर तिच्याचमुळं मला आज ना यूट्यूबवर व्हिडिओ बनवायची, सोशल मीडियावर म्हणजे येण्याची हिंमत झालेली आहे. याच्या अगोदर खूप वेळेस मला वाटलं, पण कधीच हिंमत नव्हती झाली माझी. फक्त आज क्रिशामुळंच मला आज म्हणजे एवढी हिंमत आलेली आहे. त्यांना म्हणजे असं घरच्यांचं ऐकूनच कंटाळा आला होता मला की म्हणजे मुलगी झाली आणि एकट्यावर खर्च वाढला. म्हटलं चला आपण बाहेर नाही जाऊ शकत, पण घरी बसून काहीतरी करू शकतो ना. त्याचमुळं मग मी हा निर्णय घेतलेला आहे व्हिडिओ बनवण्याचा. आणि यूट्यूबवर आलेली की म्हणजे थोडीशी मदत होईल त्यांना. त्यांनी तर मला कधी बोलले नाही की तू व्हिडिओ बनव किंवा कामाला जा किंवा जॉब कर, आजपर्यंत नाही. पण मी माझी स्वतःहूनच करत आहे. आणि माझ्या या जर्नीला तुमचा सपोर्ट पाहिजे मला, तर प्लीज मला सपोर्ट करा. माझे ना इकडं भांडेही पडलेले होते ना, पण ते सगळं शितोडे वगैरे उडते काचावर, त्याच्यावर मग म्हटलं असं थोडंसं घासून घ्यावं. स्वच्छ केलं ना तर मग ते स्वच्छ राहतं, नाही तर मग ते घाण होतच जातं ना. आणि क्रिशामुळं असं जास्त वेळही नाही मिळत मला. ते आता जर कळायला लागलं ना, अशी पालथी वगैरे पण पडायला लागली, मग सारखं तिच्यावर मला लक्ष ठेवायला लागतं किंवा तिच्याजवळ राहावंच लागतं. जर कोणी असं तिच्याजवळ नसलं म्हणजे ती रडायला लागते. पण आज ना आमची शौर्या घरीच आहे ना क्रिसमसच्या सुट्ट्यामुळं, त्याचमुळं मग मला म्हणजे कामं करता यायला लागले एवढ्या आरामात. आणि मी त्याचसोबत मी थोडंसं शूटही केलं. म्हटलं चला तुमच्यासोबतही व्हिडिओ शेअर करावा आणि आपल्या म्हणजे बोलता येतं थोडंसं. आणि तिकडून माझी शौर्य आणि क्रिशा उभी होती कॅमेऱ्याच्या मागं, म्हणूनच अशा हसत होते मी. मग काय असे कामं वगैरे करून घेतले होते. आणि पण राहिलेलं होतं ना, म्हटलं कामं करून घेतलं तर अगोदर जेवलं म्हटलं मग कंटाळा येतो ना. मग असं इकडं मस्त भांडे घासून घेतले होते स्वच्छ. आणि भांडी घासताना मधातच क्रिशा पण रडायला लागली होती ना, मग तिला पण थोडा वेळ शांत केलं होतं. आणि मग नंतर परत भांडे घासायला लागले ना, मग असं थोडं कामं करत करत ना खूप उशीर होऊन जातो. आणि तिला पण सांभाळावं. माझ्या मुली खूपच समजूतदार आहे आणि म्हणजे त्रासही देत नाही, क्रिशालाही सांभाळून घेतात. पण आता जे शेवटी ते लेकरच आहे ना, मग किती त्यांच्याजवळ हे करायचं आपण. मग त्यामुळे मीच सांभाळत असते आणि हळूहळू कामही करते, म्हणजे त्यांना असा त्रास नाही देत. हा थोडंफार घेतात त्या पण अभ्यास वगैरे पण असतो ना त्यांच्या मागं. मग काय असं सगळं कामं उरकून घेतले होते आणि जेवण पण करून घेतलं होतं. आणि असं आज गवारची भाजी आणि चपाती होती आणि ती मटकी ना रात्रीची. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि मला सपोर्टही करा. तर मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.